आणि खरं तर शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांकडची तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन फडणवीस सरकारने दिलं, परंतु हे आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र आहे। तेव्हा नेमकं काय विधान होतं आणि आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। केंद्र चालू करा, खरेदी केंद्र बंद करणाऱ्या सरकारचा केंद्रावर शेवटची आम्ही जी मुदतवाढ मी स्वतः पीएमओ मध्ये बोलून 15 तारखेची 22 तारीख करून घेतली। जेवढ्यांची नोंद सगळ्यांची झालेली आहे, या सगळ्यांची तूर आम्ही खरेदी करणार आहोत। शासनाचं करायचं काय? शासनाचं करायचं 22 तारखेपर्यंत बाजार समितीमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं, तेव्हा कुठे तूर उत्पादकाला थोडं हायसं वाटलं होतं। पण तितक्यात सरकारनं नवीन अट घालून मिठाचा खडाच टाकलाय। सातबाऱ्यावर पीक पेऱ्याची नोंद असेल तरच तूर खरेदी केली जाईल। सातबाराचा पेरा आणि नक्की पेऱ्यामध्ये फरक हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात येतो, पण त्यातल्या त्या तुरीमध्ये हा फार वेगळ्या प्रकारे येऊ शकतो, कारण तूर हे आंतरपीक म्हणून फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। पंचनामे करत असताना आता कितपत त्याच्यामध्ये नांगरून टाकले लोकांनी, काढणी झाली, काढणी होऊन कितीतरी दिवस झाले, सगळं नांगरून टाकलं, आता त्याच्यामध्ये कितपत सत्यांश मिळेल हे थोडा चर्चेचा विषय आहे। बाजार समितीमध्ये उभ्या असलेल्या तुरीच्या गाड्यांमध्ये व्यापाऱ्यांची तूर घुसवल्याचा आरोप आधीच सत्ताधाऱ्यांनी केलाय। त्यासाठी सरकार तूर पिकवल्याचे पुरावे गोळा करणार आहे, पण या प्रक्रियेनं प्रामाणिक आणि गरजू शेतकऱ्यांना हातात पैसा पडण्यासाठी आणखी विलंब होणार आहे। आमची 15 दिवसापासून उपळा गोडाऊन चालू झाली का, त्यावेळी बसून आम्ही तिथे गोडाऊनला टाकले। आज निर्णय झाला? आज निर्णय अजून झालेलाच नाही, ती पडलेली तशीच आहे तूर ती ना, वजन झालेलं नाही, वजन झालेलं नाही। माझी तूर जवळपास 1.25 ते 1.5 महिना झाला आणलेली आहे, तर आणखी माप नाही, काय नाही, बारदाना नाही, जवळजवळ काहीतरी म्हणजे 50 हेलपाटे झाले असतील ऑफिसला। आधीच साठवण क्षमता नाही म्हणून तूर खरेदीला उशीर, मग बारदाना नाही म्हणून खरेदी रखडली, आणि आता सातबाऱ्यावरचा पीक पेऱ्याचा पुरावा द्या। तूर खरेदी कोण करणार आहे? सरकारनं तात्काळ नाफेडतर्फे तूर खरेदी करणं चालू करावी। आम्ही बाजारात विकली तर आमचं 1000-1500 रुपयांनी नुकसान होत आहे, तर याची जबाबदारी कोण घेते? आता ही तूर खरेदी आमची बाहेर जर मी विकली तूर तर आमचं 1000-1200 रुपयात नुकसान आहे। इतकी गैरसोय झालेली आहे शेतकऱ्याची। आज 15-15, 20-20 दिवसापासून तूर खरेदी केंद्र सेंटरवर शेतकरी बसून आहेत। काही जणांचे लग्नाचे काम आहेत, काही दवाखान्याच्या अडचणी आहेत स्वतः वैयक्तिक शेतकऱ्याच्या, आणि तरी असं अचानक तूर खरेदी केंद्र बंद करण्याचा शासनानं निर्णय घेतल्यामुळे शेतकरी हवालदिवाल झालेला आहे। सरकार पदोपदी तूर उत्पादकांच्या हातावर तुरी देत आहे, त्यामुळे हे असंच सुरू राहिलं तर शेतकऱ्याचं तर नुकसान होईलच, शिवाय सरकारच्या प्रतिमेचंही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।